Hello friends, this is Ranjit and welcome to iVidyalaya. आपण परमिटेशन कॉम्बिनेशन ही सिरीज चालू केली आहे. या सिरीजमधला हा चौथा व्हिडिओ आहे. लास्ट काही व्हिडिओजमध्ये आपण कन्सेप्ट ऑफ परमिटेशन, कन्सेप्ट ऑफ कॉम्बिनेशन आणि काही कॉम्बिनेशनचे एक्झाम्पल्स पाहिले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण परमिटेशन या घटकावर आधारित काही एक्झाम्पल्स पाहणार आहोत. एक्झाम्पल्स ऑफ परमिटेशन्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण परमिटेशन या घटकाची कन्सेप्ट पाहिली आहे. ती कन्सेप्ट अशी होती की परमिटेशनमध्ये तुम्हाला अरेंजमेंट करायची असते. अरेंजमेंट कशाची तर ती पाहिली होती की आपण वर्ड्स, नंबर्स, कलर्स, सीड्स अशा वेगवेगळ्या घटकांची तुम्हाला अरेंजमेंट करायची असते. त्यासाठी आपण एक फॉर्म्युला पाहिला होता. तो फॉर्म्युला असा होता की P⁴ choose R = n factorial divided by n - R factorial. हा फॉर्म्युला होता. आपण या व्हिडिओमध्ये हा फॉर्म्युला वापरता सोप्या पद्धतीने परम्युटेशन या घटकाचे एक्झाम्पल्स सॉल्व करणार आहोत. आपण पहिल्यांदा आपला पहिला प्रश्न वाचून घेऊ. रमेश या शब्दातील प्रत्येक अक्षराचा एकदाच वापर करून किती शब्द तयार होतील? आपल्याला या प्रश्नामध्ये असं विचारलं आहे की प्रत्येक अक्षराचा एकदाच वापर करायचा. आपल्याला दिलेल्या आपल्याला शब्दात रमेश RAMESH आपल्याला 6 अक्षरं दिली आहेत. तर 6 अक्षरांचा आपल्याला एकदाच वापर करायचा आहे. तर अशा आपल्याला किती बनवता येतील? तर आपल्याला परमिटेशनमध्ये दिलेली संख्या n = 6 आहे आणि आपल्याला किती वापरायचे तर 6 आहेत. R = 6. त्यामुळं NPR = 6P6 म्हणजे किती? 6 फॅक्टोरियल डिवाइड बाय 6 - 6 फॅक्टोरियल म्हणजेच 6 फॅक्टोरियल डिवाइड बाय 0 फॅक्टोरियल म्हणजे 6 फॅक्टोरियल. 6 फॅक्टोरियल म्हणजे किती याचं उत्तर येतं? तर याचं उत्तर आहे 720. ओके, हे समजून घ्या की 0 फॅक्टोरियल म्हणजे 1 आणि 1 फॅक्टोरियल म्हणजे सुद्धा 1. हे तुम्ही नोट करून ठेवा. आता याच प्रश्नाच्या संदर्भात आपण एक वेगळा विचार करून पाहू. तुम्हाला दिलेल्या 6 अक्षरात दिले असतील तर तुम्ही 6 लाईन ड्रॉ करून घ्याव्यात. प्रत्येक अक्षर जर तुम्हाला एकदाच वापरायचं असेल तर 6 अक्षरांपैकी पहिल्या जागेवर तुम्ही किती अक्षरे वापरू शकता? तर तुम्ही पहिल्या जागेवर 6 अक्षरे वापरू शकता. सगळे अक्षरं तुम्ही एकदा घेऊ शकता. जर तुम्ही एक अक्षर इथं वापरल्यानंतर तर तुमच्याकडे किती अक्षर शिल्लक राहतील? 6मधनं एक गेला तुमचं म्हणल्यानंतर 5 अक्षर शिल्लक राहतील. आता 5 अक्षरं तुमची गेल्यानंतर राहिली किती? रिमेनिंग 4. असे करत गेल्यानंतर तुमची 3, 2 आणि शेवटी राहतं 1 अक्षर. हा याचं जे मल्टिप्लिकेशन असतं तेच तुमचं 6 फॅक्टोरियल असतं. या ट्रिकचा वापर आपण पुढील एका एक्झाम्पलमध्ये करणार आहोत, पण ते मी तुम्हाला त्यावेळेस समजून देईल. आता या उदाहरणात पाहू. या उदाहरणामध्ये अलाहाबाद ALLAHABAD या शब्दामध्ये प्रत्येक शब्दाचा एकदाच वापर करा यात सुद्धा ते सांगितलं आहे. जसं वरील प्रश्नामध्ये होतं. अलाहाबाद या शब्दामध्ये एकूण 9 अक्षर आहेत, पण यामध्ये एक
तुम्हाला वेगळं काहीतरी पाहण्यास मिळेल की तुमच्या अलाहाबाद या शब्दामध्ये ए तुम्हाला 4 वेळा विचारला आहे आणि एल तुम्हाला 2 वेळा विचारला आहे. जर तुम्ही 9p9 असं जर केलं तर 9 फॅक्टोरियल डिवाइड बाय 9 मायनस 9 फॅक्टोरियल म्हणजेच 9 फॅक्टोरियल हे जर तुम्ही उत्तर काढलं तर याचं उत्तर तुमचं चूक येणार आहे. ते का? तर त्याचं कारण आहे की तुम्ही हा ए आणि हा एल डबल रिपिटेशन्स होणार आहेत या अक्षरांचे. त्यामुळे असं रिपिटेशन्स टाळण्यासाठी दिलेल्या तुमच्या 9 फॅक्टोरियलमधून जेवढे रिपिटेशन्स झाले आहेत 4 आणि 2 त्याचं फॅक्टोरियल तुम्ही याला डिवाईड करावं. म्हणजे चे 4 रिपिटेशन झालेत म्हटल्यानंतर 4 फॅक्टोरियल त्यांनी डिवाईड करावं आणि याचे 2 फॅक्टोरियल. राहिलेली तुमची संख्या येईल की 9 इंटू 8 इंटू 7 इंटू 6 इंटू 5 इंटू 4 फॅक्टोरियल. हा फॅक्टोरियल वापरण्याचा अर्थ असा की खाली 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 हे रिमेनिंग येतील. म्हणजेच 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 हे 4 फॅक्टोरियलच्या बरोबर असतात. इंटू 4 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. या 4 फॅक्टोरियल हा 4 फॅक्टोरियल गेला. राहिलेले आपले आहेत ते 9 इंटू 8 इंटू 7 इंटू 6 इंटू 5 ओके डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल. 2 फॅक्टोरियलचा हा 3 बरोबर 9 इंटू 8 इंटू 7 इंटू 3 इंटू 5. आपलं उत्तर याचं येईल 7560. हे आपलं या प्रश्नाचं उत्तर येईल. इथं तुम्ही चुकता कामा नये की जिथे तुम्हाला किती अक्षरे दिलेत हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ते तुम्ही शोधणं गरजेचं आहे. रिपिटेशन्स होत असतील तर ते डिवाईड करणं गरजेचं आहे. आता आपण आपल्या तिसऱ्या प्रश्नाकडे वळू. आता आपण लास्टच्या एक्झाम्पलमध्ये आपण शब्दांचा यूज करून प्रश्न सोडवले होते. आता या प्रश्नामध्ये आपण अंकांचा वापर करणार आहोत. जवळपास दोन्ही सारखंच आहे. दोन्हीमध्ये काही फरक नाही. पहिल्या प्रश्नामध्ये 1 2 3 4 या अंकांचा एकदाच वापर करून आपल्याला तयार होणाऱ्या 2 अंकी संख्या किती हे विचारलं आहे. तर आपल्याला दिलेले अंक 4 आहेत. 4 अंक यांचा वापर किती वेळ करायचा आहे? एकदाच वापर करायचा आहे. एकदाच वापर करायचे आणि तयार होणारे किती अंकी संख्या तयार करायच्या? तर 2 अंकी. म्हणजे आपल्याला n किती दिला आहे? 4 आणि r किती दिला आहे? 2. तर n 4n2 म्हणजे किती? तर 4 इंटू 3. जे खालचे जेवढे अंक आहे त्या तेवढे अंक वरून उलटे मोजत येणं हे आपलं याचं उत्तर येईल. म्हणजे याचं उत्तर आपल्याकडं काय येईल? 4 त्रिक 12. ओके 12 हे आपलं याचं उत्तर आहे. आता सेकंड प्रश्न आपण पाहू. यामध्ये सेम तेच तयार होणाऱ्या 4 अंकी संख्या किती? आपल्याला n किती दिला आहे? 4 आणि तयार किती करायचे आहेत? तरी 4. म्हणजेच 4p4 म्हणजेच किती? 4 फॅक्टोरियल. 4 फॅक्टोरियल म्हणजे किती? 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1 म्हणजे तेच किती? 24. पाहिलं ना मित्रांनो, किती एक सोप्या पद्धतीत आपण हे समजून घेतलं आहे. जास्त अवघड नाही आहे. तुम्हाला बाकीचे क्लासेसवाले हे सगळे हे अवघड करून ठेवलं आहे तुमच्यासाठी. ते एकदम सोपं असतं गणित आणि ते आपण अगदी सोप्या पद्धतीने अजून शिकण्याचा प्रयत्न करत आहोत. आता आपण आपल्या चौथ्या प्रश्नाकडे वळू. हा प्रश्न राज्यसेवा पूर्व 2018 या वर्षी 2016 या वर्षी विचारला गेला होता. तर या प्रश्नामध्ये आपण जे अगोदरचे जसे प्रश्न सोडवले आहेत तसाच प्रश्न हा आहे. 3 4 5 6 7 या अंकाचा
एकदाच वापर करून किती 4 अंकी भिन्न संख्या तयार होतील? काही फरक नाही आहे, मागाचं होतं सेम तेच आहे, काही वेगळं नाही. तुम्हाला भिन्न संख्या तयार करायच्या आहेत. आपल्याला दिलेले अक्षरही भिन्न आहेत, वेगळे आहेत, त्यामुळे कोणत्याही याच्यात आपल्याला फरक पडणार नाही. आपल्याला एन किती आहेत? 1 2 3 4 5. एन मिळालं आहे 5. आर किती आहे तुम्हाला 4 अंकी विचारलं आहे, तर एन पी आर म्हणजेच 5 चूज 4. 5 P4 means 5 factorial divided by 5 minus 4 factorial again 5 factorial. 5 factorial म्हणजे 120. ओके, हे तुमचं ॲन्सर आहे. एवढा सिंपल प्रश्न तुम्हाला राज्यसेवेला 2.5 मार्कासाठी विचारला होता. किती वेळ लागला आपल्याला सोडवायला? अवघी 10 सेकंद. तुम्ही प्रश्न वाचल्याच लगेच सॉल्व करू शकता, एवढे सोपे प्रश्न असतात. नेक्स्ट क्वेश्चन का पाहू. 2 3 5 6 7 आणि 9 या अंकापासून 5ने भाग जाणारी न कोणत्याच अंकाची पुनरावृत्ती न होता 2 3 5 6 7 9 या अंकापासून 5ने भाग जाणारी न कोणत्याच अंकाची पुनरावृत्ती न होता एकूण किती संख्या तयार होतील? मागच्या प्रश्नासारखाच हाही प्रश्न आहे, फक्त या प्रश्नामध्ये तुम्हाला असं सांगितलं आहे की 5ने भाग जाणारी संख्या पाहिजे आणि कोणत्याच अंकाची पुनरावृत्ती होता कामा नये. हा प्रश्न तुम्हाला राज्यसेवा पूर्व 2018 साली विचारला होता. पहा मित्रांनो, हा किती सोपा प्रश्न आहे की जो तुम्हाला अवघड करून सोडला होता. आता पहा, जर कोणती संख्येला जर 5ने भागायचं असेल, 5ने भाग जायचा असेल, तर एकतर त्या अंकाच्या शेवटी 5 असलं पाहिजे किंवा 0 असलं पाहिजे. दिलेल्या आपल्या प्रश्नामध्ये फक्त 5 हा दिला आहे, 0 दिला नाही. त्यामुळे आपण त्या 5ची जागा फिक्स करू आणि आपल्याला किती अंकी शब्द तयार करायला सांगितला आहे, तर 3 अंकी शब्द तयार करायला सांगितला आहे. ओके, तर 3 अंकासाठी हे पहा, आपण पहिल्या प्रश्नामध्ये जे पाहिलं होतं डॅशचं, त्याप्रमाणे आपण हे उदाहरण सॉल्व करू. आपण 3 डॅश करू. आता 5ने भाग जाणारी संख्या ही आपल्याला शेवटी 5 या अक्षराने दाखवायची. ओके, ही अक्षर हे अंक फिक्स झालं. राहिले किती आपल्याकडे पुढचे 2, ही 3 अंकी संख्या आहे. राहिले किती अक्षर आपल्याकडे? 1 2 3 4 5, म्हणजे 5 अक्षरं आपल्याकडे राहिली आहेत. बरोबर आहे. तर पहिल्या ठिकाणी जर तुम्ही 5 अक्षरं वापरली, आपल्याकडे पुनरावृत्ती नको आहे, 5 अक्षरं वापरली, तर तुमच्याकडे किती राहतात रिमेनिंग? 4. त्यामुळे इथे 4, 5 गुणिले 4 हा तुमचा अंक फिक्स आहे. त्यामुळे याचे तुम्हाला कोणताही गुणाकार करण्याची गरज नाही. राहिले किती? 5 गुणिले 4 म्हणजे किती? 5 चोक 20. बस, किती सोपा आहे. 2.5 मार्काचा प्रश्न आहे हा. 10 सेकंदात सॉल्व झाला आपल्याला. काय नाही, सोपं असतं मित्रांनो. फक्त मी घेतलेले लेक्चर्स काळजीपूर्वक ऐका आणि पहा आणि याचे नोट्स बनवून ठेवा. ते तुम्हाला 100% पुढच्या परीक्षांसाठी उपयोगी पडतील. हा प्रश्न पहा. 1 2 3 या अंकापासून 2 अंकी किती संख्या तयार होतील? 2 अंकी किती संख्या तयार होतील? आता आपल्याला n दिला आहे 3, पण हा प्रश्न आपण डॅशच्या स्वरूपात सॉल्व करणार आहोत. आपल्याला दिलेले 3 अंक किती काढायचे आहेत? 2. ओके, 2 अंकी संख्या शोधायची आहे.
2 अंकी संख्या, तर आपल्याला 3 दिले आहे. पण या प्रश्नामध्ये तुम्हाला पुनरावृत्ती किंवा वेगळे अंक असा कोणताच पर्याय दिला नाही, किंवा पुनरावृत्ती एकदाच हे कुठेच दिलं नाही. त्यामुळे तुम्हाला या प्रत्येक शब्दाचा तुम्ही 3 वेळा वापर करू शकता. पहिल्या जागेसाठी 3 वेळा, दुसऱ्या जागेसाठी 3 वेळा, अशा तऱ्हेने, म्हणजे 3 गुणिले 3 म्हणजे 9. ओके, म्हणजे तुम्हाला या 3 अंकापासून 2 अंकी 9 संख्या मिळतील. तुम्ही फाइंड करू शकता. 1 2 1 1 1 3 2 1 2 2 2 3 3 1 3 2 3 3, हे 3 हे 3 आणि हे 3, असे तुम्हाला 9 वेगवेगळे संख्या मिळतील. आजच्या या परमिटेशन कॉम्बिनेशन या घटकातला हा शेवटचा प्रश्न. 0 1 2 3 या अंकापासून 4 अंकी किती संख्या तयार होतील? या प्रश्नामध्ये तुम्ही प्रश्न जर काळजीपूर्वक वाचला तर तुम्हाला असे समजेल की तुम्हाला दिलेली संख्या ही 4 आहेत आणि तुम्हाला विचारले काय, तर 4 अंकी किती संख्या तयार होतील. डॅश लाईनच्या स्वरूपात आपण या प्रश्नाचा उत्तर शोधू. जर तुम्ही 0 जर पहिल्या जागेवर वापरला तर तुमची होणारी संख्या ही 3 अंकी होईल. 3 अंकी होईल. त्यामुळे 0 हा पहिल्या जागेवर तुम्ही वापरू शकत नाही. तर मग राहिलं काय तुमच्याकडे, तर तुम्ही 4 डॅश लाईन मारा. 0 पहिल्या ठिकाणी वापरू शकत नाही म्हणल्यानंतर तुम्ही पहिल्या जागेसाठी फक्त पर्याय तुमच्याकडे 3 आहेत, बरोबर. 0 1 2 3. जर 0 जर पहिल्या जागेसाठी वापरत नाही तर तुमच्याकडे फक्त 3 पर्याय आहेत हे पहिल्या जागेसाठी. आत्ता दुसऱ्या जागेसाठी तुमच्याकडे 4 पर्याय आहेत, तिसऱ्या जागेसाठी 4 आणि चौथ्या जागेसाठी 4. म्हणजेच इथे तुम्ही पाहिलं तर इथे पुनरावृत्ती एकदाच हे दोन्ही शब्द कोठेही तुम्हाला प्रश्नामध्ये दिसत नाहीत. मग या तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय, तर 3 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 4, 4चा क्यूब गुणिले 3, 4चा क्यूब किती येतो 64 गुणिले 3, 4 त्रिक 12 चा दिला 1, 7 त्रिक 18 आणि 1 19, 192. हे तुमचं उत्तर झालं. ओके, पाहिलं ना, आपण 2 पद्धतीत या प्रश्नांचा अभ्यास केला आहे. आपण परम्युटेशन या फॉर्म्युल्याचा वापर करून सुद्धा प्रश्न सोडवले आहेत आणि डॅश लाईन या फॉर्मॅटने सुद्धा प्रश्न सोडवले आहेत. तर तुम्हाला कोणत्या पद्धत वापरली त्या पद्धतीने तुम्ही प्रश्न सोडवू शकता. आणि तुम्हाला जर अजून नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर मला तुम्ही कमेंट करू शकता किंवा शेअर करू शकता माझ्या आई विद्यालया या इंस्टाग्राम पेजवर किंवा टेलिग्राम पेजवर तुम्ही मला मेसेज करू शकता.